नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवतोय अगदी चविष्ट आणि हेल्दी डिश जी आहे ज्वारीचे नूडल्स, मिलेट नूडल्स। इतक्या याच्या डिमांड्स आहेत ना की मी म्हटलं चला आपण पण ट्राय करून बघूया। एकदा तुम्ही हे पॅकेट आणून बघा आणि खरंच खूप चवीचं आणि टेस्टी। मुलांना ना असे मैद्याचे वगैरे असे बाहेरचे नूडल्स खाऊ घातल्यापेक्षा ना हेल्दी काहीतरी त्यांना न सांगता खाऊ घाला। मुलांना काय कळतं आजकाल, आपण म्हणजे चवीचं तर फार कळतं आपल्या मुलांना। माझ्या श्रीजाला तर फार चवीचं खायला लागतं, ते प्रत्येकच मुलांना लागतं। पण मला असं वाटलं की ही रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करू। माझ्या मुलीसाठी ना मी आज टिफिनमध्ये नूडल्स बनवती आहे आणि अगदी हेल्दी नूडल्स। म्हणजे ती टीचरलासुद्धा सांगते, टीचरसुद्धा तिच्या विचारतात की हे खरंच ज्वारीचे नूडल्स आहे तुझ्या मम्माने दिलेले। तर तिने एकदा ट्राय करायला दिले आणि त्या मॅडमनी मला ना खरंच प्रश्न केला की हे कसले आहेत, आणि मी म्हटलं मी तुम्हाला सांगते कसं बनवायचं। त्यांना ती रेसिपी फार आवडली। म्हटलं चला तर मग आपण तुमच्यापर्यंत पोहोचूया। नूडल्सला बॉईल करून घ्यायचं, ही मध्ये मध्ये येते हात बघायचा। श्रीजय खूप छान लागतं, तिला काय माहिती आहे की मी ज्वारीची बनवती आहे। ती फक्त एकदा आली आणि प्रत्येक वेळेस ना ती बघून जाते की मम्मा काय बनवती आहे, आज नवीन काय मिळणार आहे। खूप उत्साह असतो ना मुलांना। आणि जे या वयोगटातले असतात ना 6, 7, 8च्या वयोगटातले मुलं, जास्तीत जास्त 7 ते 8च्या वयोगटातल्या मुलांना फारच चवीचं कळायला लागलेलं आहे। आणि या नूडल्समध्ये ना हे छान असा मसाला येतो, थोडा स्पायसी आहे, मुलांसाठी थोडा कमीच घाला आणि मग नंतर वर्ण घालून आपण खाऊ शकतो मोठे। बघा किती सुंदर आणि मोकळे होतात, अगदी चिकट पण नाही। पण तेलामध्ये ना सॉरी म्हणजे पाण्यामध्ये असं तेल सुंदर असं ढवळून घ्या आणि छान नंतर मीठ टाकून हे उकळून घ्या, खूप छान वाटतं। आणि मुलांना ना इतकं आवडलं की काय, तिची मैत्रिणीसुद्धा आली होती खायला, म्हणली की आज माझ्या मम्माने नूडल्स बनवले आणि नूडल्स खरंच खूप इतके चवीचे झाले की अगदी फस्त केले 5 मिनटामध्ये। म्हटलं एकच पॅकेट करून बघूया आधी कसं लागतं। आणि हे ना मी डीमार्टमधनं घेतलं होतं पॅकेट। डीमार्टमध्ये मिळतं हे, किंवा रिलायन्सला पण अवेलेबल दिसलं मला। आमच्याकडे मोठे मोठे जे शॉप्स आहेत तिथे पण पाहिलं मी, छान आहे। आजकाल मिलेट नूडल्स, मिलेटचं खूपच हे चाललेलं आहे, हेल्दी, सगळे हेल्थकडे खूप लक्ष देत आहेत। आता काय काय साहित्य लागतं आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला बनवतानाच सांगते आहे की यामध्ये आता मी पॅन घेतलेला आहे, ह्या पॅनमध्ये मी तेल घालते आहे छान मस्त असं। तुम्ही बाहेरचे लोक जे स्टॉलचे जे असतात ना, मोठे मोठे हब्स असतात, ट्रक्स असतात, फूड ट्रक्स, त्यामध्ये भरपूर काही असं वेगवेगळे प्रकारचे तेल वापरतात, त्याच्यामुळे ती अगदीच घसरून अशी आपल्या तोंडामध्ये जातात। पण घरचे का होत नाही असे, कारण की शुद्ध तेलाचे आणि छान असतात। यामध्ये मी तेल गरम झाल्यावरती ना आलं घातलं आहे, बारीक बारीक तोडून असे तुकडे केले आहेत, त्याचे छान असे बारीक काप केले आहे। आल्यामुळे कसं चव येते छान। आणि यामध्ये तुम्ही ना गार्लिक म्हणजे लसूण पण घालू शकता, पण माझ्या मुलीला आवडत नाही म्हणून मी तो स्किप केला आहे। त्यानंतर मी यामध्ये घातली आहे कॅप्सिकम, छान तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बेल पेपर्स येतात, येलो, रेड, ग्रीन, तुम्ही छान घालू शकता। शिमला मिरची नंतर मग मी त्याला छान परतून घेतलं आहे आणि कांदा घातला आहे बारीक चिरलेला, अगदी लांबट नको। लांबट ना यामध्ये ना नूडल्समध्ये लांबट फार छान वाटतात। समजा तुम्ही पत्ताकोबी असते, कॅबेज, ती पण किसून घालू शकता, गाजर पण किसून घालू शकता, पण माझ्याकडे आज ते अवेलेबल नव्हतं म्हणून पण मी म्हटलं वेळेवरती ठरलं आणि तुम्हाला चला तर मग तुमच्यासाठी ही रेसिपी पोहोचूया, हेच माझा उद्देश होता। कसं वाटतंय तुम्हाला हे बघा, किती सुंदर छान असं तांबूस रंगावरती हे झालं ना। यामध्ये तुम्ही भाज्या सगळ्या घालू शकता, तुम्ही ब्रोकोलीसुद्धा घालू शकता तुम्ही। विशेष करून तुम्हाला जर प्रोटीनयुक्त जर करायचं असेल छान, तर तुम्हाला जर
हे आपलं काय म्हणतात त्याला, मशरूम पण तुम्ही घालू शकता, पण मशरूम डायरेक्ट न घालता ते फ्राईडवाले घाला, ते खूप छान लागतील. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये भाज्या घाला आणि खरंच चवीचं बनतं, अगदी पौष्टिक. आणि ही माझी नॉनस्टिकची नाही, ॲनोडाईजची कढई आहे, याला स्टीलचा चमचा चालतो. आणि बघा कसे मस्त झाले, अगदी मोकळे, हाताला सुद्धा चिटकत नाही आहे. आणि हे नाही, खाताना इतके चवीचे झाले ना की मुलांनी अगदी. आणि बाहेरचे आजकाल ना नूडल्स म्हणा, सुद्धा मॅगी काय, मी तर मॅगी नकोच बाबा, मॅगीपेक्षा हे हेल्दी काहीतरी असं खायचं, म्हणून मी आज आणलं आहे. आणि हे चिंग्सचं डार्क सॉस आहे, सोया सॉस, हे आवडीप्रमाणे थोडंच घालायचं, कळवट असतो याचं ना चव, अगदी खूप घातलं तर गडद रंगासाठी कळवट लागेल, म्हणून थोडंसंच घालायचं. नंतर त्यामध्ये छान मी टोमॅटो केचप घेतलं आहे किसानचं, ते घालती आहे. आणि वरण छान, कारण की ना मुलांना असं चटकमटक खायला फार आवडतं. आणि यामध्ये तुम्ही वेगवेगळे सॉस पण घालू शकता, जसं टॉपिंग्स मिळतं मार्केटमध्ये, छान बाजारामध्ये ना वेगवेगळे फ्लेवरचे टॉपिंग येतात, ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. चिली फ्लेक्स झालं, ऑरिगॅनो झालं, आणि पास्ता पिझ्झा सॉस पण खूप छान लागतो यामध्ये, पण तो माझ्याकडे आज अवेलेबल नव्हता, म्हणून मग पण मी एवढंच सगळं घातलं आहे तर इतकं चवीचं झालं नाही की म्हणलं चला आपण ही डिश तुम्हापर्यंत पोचवूया. आणि आता याला छान एकत्र करून घ्यायचं, मस्त मिक्स केलं की याला इतका सुंदर सुवास आला ना. आणि वर्ण व्हिनेगरसुद्धा घालतात, पण व्हिनेगरचा वास मलाच आवडत नाही, म्हणून नको म्हणलं. आणि हा मसाला त्या पॅकेटमध्येच आलेला आहे, छान हा मसाला घालायचा. आणि मसाला घातल्यानंतर अगदी कमी घालायचा, हा थोडा ना तिखट आहे, मुलांना, तुमचे मुलं तिखट कसं खातात तेवढ्या प्रमाणात तुम्ही घाला. नंतर तुम्हाला खायचा असल्यास हाय फ्लेमवरती तो मसाला वरून भुरभुरू शकता आणि छान चवीने खाऊ शकता. इतके सुंदर झाले बघा, अगदी तुम्हाला वाटत असेल की खरंच बनवून बघू का. मी तुम्हाला याचा शेवटी माझ्या या म्हणजे व्हिडिओच्या शेवटी याचा पूर्ण तुम्हाला पॅकेटचा फोटो दिसेल, तो तुम्ही बघा आणि तो स्क्रीनशॉट घ्या बरं त्याचा, आणि स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही ते नक्की आणा. बघा आता मी मस्त तयार केलेले आहे, छान तिला डिशमध्ये हे केले. हे आहे मिलेट्स नूडल ज्वारीचे, आणि इतके छान लागतात ना.